हे स्वर्गाचे आणि पृथ्वीचे निर्माण करता प्रभू परमेश्वर, हे प्रभू आम्ही सर्वजण तुला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तू आम्हा सर्वांनी ते एकत्र जमवल्याबद्दल. तुझ्या वचनाची आम्हाला भूक लागली आहे, आम्ही ताणलेले आहोत प्रभू. तू आमच्या सुशोभित जमिनीमध्ये पेरणार आहेस व जे काय पेरणार आहेस आमच्या अंतकरणामध्ये ते रुजवत आहे व जे रुजवत आहे त्याला 100 पट अधिक पीक आला आहे समजा विश्वास आहे. म्हणून धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर की तू माझ्या मुखाचा ताबा घेतला आहेस, माझ्या मुखाद्वारे तू बोलणार आहेस. तू सरळ आणि सोप्या भाषामध्ये मला आणि सर्वांना इतिहास शिकवणार आहेस. म्हणून धन्यवाद. धन्यवाद देतो पिता परमेश्वर, तू जे काय आम्हाला शिकवणार आहेस ते आमच्या अंतःकरणाच्या भंडारामध्ये आम्ही ठेवणार आहे व आमच्या रोजच्या जीवनात त्याचा वापर करणार आहोत व दुसऱ्याने वाटणारा असा मला विश्वास आहे. म्हणून धन्यवाद. सर्व आदर व गौरव, महिमा, स्तुती, आनंद प्रभू तुलाच असो आणि तुझाच असो. म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन आमेन. हालेलुया. मग नाश्ता झाला? सर्वांचा नाश्ता झाला? झाला नक्की? मग सर्वजण उत्तर देणार की नाही? हा नक्की ना? आता आपण शिकूया किती जणांकडे विश्वास आहे. किती जणांकडे विश्वास आहे? बस एवढंच. अरे हात वरती करा, असे करतात. आता मी बोललो पैसे वाटतो तर सर्व हात वरती करा. किती जणांकडे विश्वास आहे? नक्की ना? कारण मी पुढे प्रश्न विचारणार आहे. चला जाऊया आपण वचनाकडे जाऊया. मते 8वा अध्याय 5वं वचन पासून. कोण वाचणार? मग येशू कफरनहूमात आल्यावर एक शताधिपती त्यांच्याकडे आला व त्याला विनंती करून म्हणाला, प्रभूजी, माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. येशू त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की, प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. कारण मीही ताबेदार मनुष्य आहे आणि माझ्या हाताखाली शिपाई असून मी एकाला जा म्हटले की तो जातो, दुसऱ्याला ये म्हटले की तो येतो आणि माझ्या दासाला अमुक कर म्हटले की तो ते करतो. पुढे हे ऐकून येशूला आश्चर्य वाटले व आपल्या मागे येत असलेल्या लोकांना
हालेलुया. काय समजलं याच्यात? कोण सांगणार याच्यात काय समजलं? अरे आता विश्वास तुम्ही बोलले की नाही आहे, मग काय समजलं? काय समजलं? हा, पण काय विश्वास होता तो? नुसतं विचारतो ना, काय विश्वास होता? आपण वाचलं काय विश्वास होतो त्याच्यात? की तुम्ही शब्द बोला म्हणजे माझ्यासारखं करा. म्हणजे नक्की काय केलं नाही विश्वासाने शब्द बोला. त्याने? काय केलं? विश्वास होता. आता तुमच्याकडे पण विश्वास आहे की नाही? आहे की नाही विश्वास? पण त्याने काय केलं? तसाच विश्वास ठेवला. मग काय केलं? येशूकडे गेला म्हणून काय केलं नक्की? बाय 8वी वचन वाच, 8वं. काय केलं? वाचा कोणतरी. तेव्हा शताधिपतीने उत्तर दिले की प्रभूजी, आपण माझ्या छपराखाली यावे अशी माझी योग्यता नाही, पण शब्द मात्र बोला म्हणजे माझा चाकर बरा होईल. काय समजले तुम्ही याच्यात? काय समजले? त्यांनी त्याच्याकडे विश्वास होता म्हणून तो प्रभूकडे आला का नाही? तुमच्याकडे विश्वास आहे म्हणून तुम्ही इकडे आलेत का नाही? पण विश्वास तसाच ठेवायचा आहे की त्याच्या कृतीमध्ये आणायचा आहे? विश्वास तसाच ठेवायचा आहे की कृतीमध्ये आणायचा आहे? मग त्याने काय केलं? तसाच विश्वास ठेवला की कृतीमध्ये आणला? मग तुम्ही काय करताय? कृतीमध्ये आणताय का तसाच ठेवतो? माझ्याकडे विश्वास आहे, माझ्याकडे विश्वास आहे, माझ्याकडे विश्वास आहे. पण जर तुम्ही तो विश्वास कृतीमध्ये आणला नाही तर त्याचं फल तुम्हाला भेटेल का? हा, विश्वास आपण लहानपणापासून आपण शिकतोय की नाही? विश्वास विश्वास विश्वास. पण नक्की विश्वास म्हणजे काय? नक्की आपण तो विश्वास आपल्या कृतीमध्ये आणतो की नाही आणतो? हे झालं येशूच्या वेळचं उदाहरण. आता आपण बघूया जुन्या करारामधचं उदाहरण बघूया. बाय घे जेनेसिस उत्पत्ती 22वा अध्याय 7वं वचन. वाचा. तेव्हा इसाकाने आपला बाप अब्राम याला म्हटले, बाबा. तो म्हणाला, काय म्हणतोस बाला? त्याने म्हटले, पहा, विस्तव व लाकडे आहे, पण होमापणासाठी कोकरू कोठे आहे? पुढे. अब्राम म्हणाला, बाला, देव स्वतः होमापणासाठी कोकरू पाहून देईल. आणि ते दोघे बरोबर चालले. हालेलुया. काय समजलं याच्यामध्ये? याच्यामध्ये पण काय समजलं? अरे तुम्ही ख्रिस्ती आहेत की नाही? मग काय समजलं? हा, बोला बोला, लाजू नका. अरे चुकीचं असलं तर चांगलं आहे, आपण शिकतोय. काय समजलं? अब्राहम आपल्या एकुलता एक मुलगाला घेऊन कुठे जातो? बली द्यायसाठी, बरोबर आहे? आणि मुलगा विचारतो बापाला की बाबा, आपण चाललोय होम अर्पण करण्यासाठी, लाकडे आपल्याकडे आहेत, आपल्याकडे आपण सर्व सामान विस्ताव घेतलाय, पण अर्पणाला मेंढरू कुठे, कोकरू कुठे आहे? बरोबर आहे? आता तुम्ही विचार करा, अब्राहम एवढ्या वर्ष म्हातारपणी त्याला एक परमेश्वराने मुलगा दिला आणि परमेश्वर सांगितलं तो एकुलता एक दिलाय त्याला तू अर्पण कर. विचार करा, अब्राहमाची जागी आपण असतो तर आपण काय केलं असतं? अब्राहमाची जागी आपण असतो तर काय केलं असतं? काय केलं असतं? तुम्ही नेलं असतं घुबरूला अर्पण करायला? हा, तुम्ही पाया पडले असते परमेश्वराच्या? पडलं असतो की नाही? अरे परमेश्वरा, एक ते एकच तू दिलंस म्हातारपणी आणि ते पण तू मागतोस. आपण केलं असतं की नाही केलं असतं?
झडलो असतो की नाही झडलो असतो की आपण नेलं असतं. पण अब्रामचा एवढा विश्वास होता ना की त्याला माहिती आहे की परमेश्वर जर मला मुलगा दिलाय ना त्याची काळजी परमेश्वर घेणार आहे. म्हणून त्याने मनामध्ये काही आणलं नाही, त्याने काही डाऊट आणला नाही, शंका आणली नाही की अरे मी कसं करू. जेव्हा त्याने मुलाने त्याला विचारलं की बाबा सर्व काय आपण घेऊन चाललोय पण अर्पणाला कोकरू कुठे आहे, मेंढरू कुठे आहे, तर तो काय बोलला तो अब्राम म्हणाला बाला देव स्वतः होमपणासाठी कोकरू पाहून देईल. त्याचा एवढा मोठा विश्वास होता. कोणाकडे अब्राम एवढा विश्वास आहे सांगा मला, कोणाकडे अब्राम एवढा विश्वास आहे? हाय आपल्याकडे अब्राम एवढा विश्वास? जेव्हा त्याला सांगितलं परमेश्वर त्याने ते कृतीमध्ये आणलं की नाही आणलं, तर त्याने तो तसंच घाबरून घरामध्ये बसला. आपण बसतो की नाही? आपल्याकडे आजार आला की आपण त्या आजाराला झुंजतो की आपण घरात बसतो, की आपण इथे प्रार्थनेला येतो प्रार्थनेला की आपल्या खोलीमध्ये बसतो. हे दुखत आहे, ते दुखत आहे, होतं का नाही होत? पण आपण त्याच्यावर काहीतरी पाऊल उचलतो का पुढे? काहीतरी ऍक्शन आणतो का त्याच्यावर, कृती आणतो का आपण? जर आपण कृतीने आणली तर कसं ते आपल्याला फळ येणार, कसं त्या आपल्यामध्ये त्याचं कार्य करणार का कार्य? तुम्ही वचन बोलताय, तुम्ही वचन तर बोलताय, मी कुठे बोलत नाही की तू वचन बोलत नाही. धन्यवाद येशू तुझ्या जखमामुळे मी बरा झालो आहे, प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आलाय. पण नक्की तुम्ही ते कृतीमध्ये आणता का? नक्की तुम्ही ते कृतीमध्ये आणता का? उदाहरण, एक आजारी व्यक्ती आहे आणि ते वचन म्हणते धन्यवाद येशू तुझ्या जखमामुळे मी बरा झालो आहे, मी बरी झाली आहे, धन्यवाद येशू. वचन ते म्हणत आहे, पण तिची कृती त्या वचनाद्वारे आहे की तिची कृती जे दिसते ते त्याच्याद्वारे आहे? कशाद्वारे कृती आहे? नाही समजले तुम्ही? काय समजले माहिती सांगा. हा दिसते त्याच्यावर बाय म्हणते ते विश्वास ठेवत नाही. विश्वास ठेवतात म्हणून ते काय करतात, वचन बोलतात. बरोबर आहे, विश्वास ठेवतात म्हणून वचन बोलतात. की तुम्हाला समजतं का नाही समजत? कारण तुमचे तोंड असे झाले. जरा परत मी सांगतो, एक व्यक्ती आजारी आहे आणि तो वचन म्हणतोय धन्यवाद येशू तुझ्या जखमामुळे मी बरा झालो आहे. तो वचन म्हणत आहे, रोजरी घेतले आणि वचन म्हणत आहे. पण जो तो म्हणतो की मी बरा झालो आहे, ते कृतीमध्ये आणतो की तो जे दिसते की मी आजारी आहे ते म्हणतो? तो एखादा कोण पण विचारलं की तो ते म्हणतो की मी बरा झालो आहे, किंवा माझ्यामध्ये काहीच फरक नाही, मी आजार आहे, माझं हे दुखत आहे, माझं ते दुखत आहे, तसा करतो? किंवा तो वचनाद्वारे बोलतो की नाही मी एकदम टाकाटाक आहे, माझा सर्व आजार गेलाय? कसं तो व्यक्ती कसा करतो? कसं गेलं पाहिजे? चला, हा वचन करतो ब्रदर, वचन तो बोलतोय पण वचनाद्वारे कृती करतो की जगाद्वारे कृती करतो? सोपं भाषण. हा जगाद्वारे. किती माणसं बोलतात जगाद्वारे? एक दादा, एक बाय. तुम्हाला समजलं की नाही समजलं? परत मी सांगतो, वेळ आहे. बघा, आपण जे वचन म्हणतो, आपण म्हणतो चला धन्यवाद येशू, प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे, प्रभू येशूने मला भरभराटने दिलाय. आपण हे वचन म्हणतो, बरोबर आहे? म्हणतो की नाही म्हणतो? प्रभू येशूचा पवित्र आत्मा माझ्यावर आला आहे, प्रभू येशूने माझ्या सर्व गरजा पूर्ण केल्या आहेत. म्हणतो की नाही म्हणतो? पण तुमच्याकडे एखाद्या गरीब व्यक्ती आला, मग तुम्ही काय करताय? त्याला मदत करताय की म्हणता अरे माझ्याकडे तर थोडंच आहे, मी कसं दिलं तर मी काय खाऊ? होतं का नाही होतं? होते की नाही होतं? मग आपण वचन म्हणतो त्याच्यावर कृती करतो की नाही करतो? मग जर कृतीच केली नाही तर फल कसं येणार? कृतीच केली नाही तर फल कसं येणार? येणार का फल? कृतीच केली नाही तर फल येणार का? मग त्या वचन बोलून काय फायदा आहे का? काहीच फायदा नाही. हालेलुया. आता मोशे ओळखता का? मोशेला किती जण ओळखतात?
अरे मोजेसला ओळखत नाही, ओळखतात की नाही? हात वरती करत नाही, ओळखतात की नाही मोशेला? आता मोशे, जेव्हा मोशेला परमेश्वर सांगितलं की त्या इस्रायल लोकांना त्या फॅरोशा गुलामरीतून तू मुक्त कर, तू त्यांना घेऊन जा, तर मोशे तसाच राहिला फॅरोला घाबरून. मोशे तसाच बसला त्या फॅरोला घाबरून. मग मोशेने काय केलं? काय केलं? कृती केली का नाही केली? का तसंच घाबरून बसला की अरे तो राजा, त्याच्याकडे एवढं सैनिक आहे, कसं होणार, कसं याला घेऊन जाणार मुलं एवढे माणसांना मी? असं केलं का त्यांनी कृती केली? केली का नाही केली? मग कृती केल्यानंतर त्याला फळ भेटलं की नाही भेटलं? तो तांबडा समुद्र पार झाला की नाही झाला? तो दुभागला की नाही दुभागला? मग कसा दुभागा लागलो? त्याने ऍक्शन मध्ये हाणलं का नाही? कृतीमध्ये हाणलं की नाही? मोशेने कृतीमध्ये हाणलं की नाही? मग आपण कृतीमध्ये हाणतो की नाही? की फक्त आपण वचन बोलतो? वचन फक्त तुम्ही बोलले आणि कृतीमध्ये आणलं नाही तर त्याचं फलच येणार नाही. पण जसं वचन म्हणतो आणि जसं आपण कृती कार्य करतो, नक्की फल येणार, नक्की आपल्या जीवनामध्ये फल येणार. हालेलुया, हालेलुया. कारण काय माहिती आहे, भरपूर जण सांगतात माझ्याकडे विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे, विश्वास आहे. ठीक आहे, मला हे होणार आहे, मला ते होणार आहे, माझ्याकडे हे येणार आहे, माझ्याकडे ते येणार आहे, चांगली गोष्ट आहे. पण जेव्हा तुमच्या जीवनामध्ये काही कार्य होत नाही तेव्हा नक्की तुम्ही विश्वासाला घेऊन चिटकून राहता की तुम्ही चिंता करता? नक्की तुम्ही विश्वासाला घेऊन चिटकून राहता की चिंता करता? हा, चिंता करताय? होते की नाही होते? एखाद्या समजा उदाहरण, बाई इकडे आली नाही तुम्ही, समजा उदाहरण, आता या बाईचा, या आंटीचा मुलगा परदेशी जाणार आहे, ओके, आणि त्याचा विजासाठी त्याने अप्लाय केला आहे, विजासाठी त्याने कॉन्सुलेटला अप्लाय केला आहे आणि त्याचा विजाच आला नाही. आणि ती रोज वचन म्हणते, प्रभू येशूचा पवित्र आत्मा तिच्या मुलावर आला आहे, व प्रभू येशूने तिला विजा दिला आहे, त्या मुलाला विजा दिला आहे, असं ती रोज वचन म्हणते. 1 महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, पण काय विजा काय आला नाही. आता ती काय करणार? चिंतामध्ये येणार का ती विश्वासाला चिटकून राहणार? नक्की काय करणार? चिटकून राहणार, चिटकून राहणार विश्वासामध्ये, की ती बोलणार नाही विजा माझा येणारच आहे, माझ्या मुलाचा विजा येणारच आहे, मला विश्वास आहे प्रभू येशू ख्रिस्त तो विजा देणारच आहे, की ती चिंतामध्ये येणार, टेन्शन मध्ये येणार? हा, येणार. किती जण सांगतात टेन्शन मध्ये येणार? दोघे. आणखी मी पण सांगू ना, मी पण असतो ना तर मी पण टेन्शन मध्ये आलो असतो. अरे 4 महिने झाले वचन तो बोलतोय पण काय कार्यच होत नाही. होतं का नाही होतं? हा, होते की नाही होते? अरे मी वचन बोलते, बोट जाते पण मासलीच नसते. एक पलटी झाली, 2 पलट्या झाल्या, 3 पलट्या झाल्या, सगळ्या फेल आहेत. होतं का नाही होतं? पण काय असतं माहिती आहे, जो माणूस त्या वचनाला चिटकून राहतो, विश्वासाला चिटकून राहतो, त्याच्यामध्ये ते कार्य होणार. अब्राहमला सांगतात का विश्वासाचा पिता? म्हणतात की नाही अब्राहमला विश्वासाचा पिता? का म्हणतात? का अब्राहमला म्हणतात विश्वासाचा पिता? काय कारण आहे? अंकल फक्त तुम्हीच बोलले ना, ते फक्त काय माहित आहे, इथून ऐकतील आणि जातील. बाकी पण बोला. मी मागे येतो जरा, चला बोला, मागे पण बोला, बोला इकडे पण बोला. झोपले नाही ना? चला झोपले नाही बोला. हालेलुया. का बोललाय अब्राहमाला विश्वासाचा पिता? का अब्राहमाला विश्वासाचा पिता सांगितलं? भेटलाय तू का अब्राहमाला सांगितलं? वचनामध्ये म्हणालाय, राहू दे, वचनामध्ये म्हटलाय की विश्वासाचा पिता. का वचन देव
कशाला? फक्त यासाठीच नाही, फक्त त्यासाठी नाही. कोण सांगणार इथे आमच्या ग्रुपमध्ये? बाय शंकरबाई, का अब्राहमाला सांगितलंय? परमेश्वर म्हटलाय विश्वासाचा पिता. त्यासाठीच फक्त फक्त एकच काम केलं तरी, फक्त एकच काम केलं. अरे आपण पण आपल्या जीवनामध्ये प्रभूला एक काम करतो की नाही? मग आपल्याला का नाही म्हटलं विश्वासाचा पिता? कारण हा कारण जेव्हा परमेश्वर त्याला बोलला की तू आपल्या बापाचं घर सोड. तुम्हाला कोण सांगितलं आपल्या बापाचं घर सोड? तुम्ही सोडणार का? माझा हिस्सा आहे तिकडे, मी कसं सोडू? अरे मी एवढी मेहनत करून घर बांधलंय. पण त्याने काय केलं माहित आहे? बिलकुल त्याची चिंता केली नाही. जसं परमेश्वर बोला तू आपल्या बापाचं घर सोड, त्याने सोडलं आणि मी तुला देईन तिकडे जा. आणि त्याने काय केलं? तिकडे गेला. त्यापासून तो विश्वासामध्ये पुढे गेला. म्हणून त्याला म्हणतात विश्वासाचा पिता. हालेलुया, हालेलुया. हिब्रू काढा, हिब्रू 11वा अध्याय, पहिलं वचन. विश्वास म्हणजे काय बघूया आता. कोण वाचेल? पाच बाय. विश्वास हा आशा. हा आशा. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास दिसतो का? किती जण विश्वास दिसतो? विश्वास पकडू शकता विश्वासाला? हा किती जण पकडू शकतात? आंटी पकडू शकता विश्वासाला? हा मग कसं म्हणू शकता विश्वास आहे माझ्याकडे? मग कसं म्हणू शकता माझ्याकडे विश्वास आहे? बायबलमध्ये विश्वासाचं डेफिनेशन काय दिलंय, त्याचा अर्थ काय दिलाय? विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि ना दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री आहे. विश्वास दिसतो का? दिसतो. किती जण विश्वास दिसतो? पण आपण विश्वास ठेवतो, बरोबर आहे. का ठेवतो? का ठेवतो? का ठेवतो? अरे का ठेवतो? विश्वास दिसतो का आपल्याला? मग का ठेवतो विश्वास? हा हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे आपल्याला आणि ना दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आपल्याला आहे, म्हणून आपण विश्वास ठेवतो. हालेलुया. आता बघूया पुढे प्रभू वचनामध्ये काय सांगत आहे आपल्याला. याकोब 2:14 पासून 14 वचन पासून घ्या. कोण वाचेल? एक शब्द वाच बाय. माझ्या बंधूंनो माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून. थांब, काय लिहिलंय? माझ्या बंधूंनो माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही तर त्याच्यापासून काय लाभ? त्याच्यापासून काय लाभ? बरोबर आहे. बोलले नाही परमेश्वर काय बोलतो का? याकोब काय म्हणतोय? माझ्या बंधूंनो माझ्या ठाई विश्वास आहे असे कोणी म्हणत असून तो क्रिया करत नाही. म्हणजे क्रिया म्हणजे काय? क्रिया कृती करत नाही, त्याला काय लाभ? आपल्या सर्वांकडे विश्वास आहे, बरोबर आहे, पण आपण त्याच्या कृतीमध्ये आणलं नाही, त्याचा काय लाभ? पुढे वाच पाय काय? मागे
तो विश्वास तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे काय? मग जर आपण कृती सांगली नाही तर तो विश्वास त्याला तारण्यास समर्थ आहे का? आहे का? आहे का? तुमच्याकडे विश्वास आहे, याकोब पण तेच म्हणत आहे, तुमच्याकडे विश्वास आहे, पण जर तुम्ही त्या कृतीमध्ये आणलंच नाही तर त्याला काय लाभ आहे का? त्याला काय तारण्यास समर्थ आहे काय? पुढे पुढे आणखी 26 वचन 26 आणखी वाचा. म्हणून वाचा. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव आहे तसा विश्वासही क्रिया वाचून निर्जीव आहे. कसा आहे? काय म्हणत आहे? म्हणून जसा शरीर आत्म्यापासून निर्जीव आहे तसा विश्वास ही क्रियापासून. मग जर तुमच्याकडे विश्वास असला, आपल्याकडे विश्वास असला आणि आपण त्याच्या कृतीमध्ये आणला नाही तर कसं आहे? आपण निर्जीव आहे, होय की नाही? मी सांगते ते चांगले, त्यांना बघू नका. समजलं की नाही समजलं? समजलं की नाही समजलं? नाही समजलं वाटतंय. समजलं नाही वाटतंय. तुमच्याकडे विश्वास आहे आणि तुम्ही त्याच्या कृतीमध्ये आणला नाही. आपल्या भाषेमध्ये बोलतो, एकदम सोप्या भाषेमध्ये उदाहरणार्थ बोललो की चांगलं होईल. आता माझ्याकडे विश्वास आहे, त्यांना बघू नका आणि ते इकडे लक्ष ठेवा. त्यांना बघून काय नाही भेटणार. त्याने ऍपल पण नाही आणलं. मग आपल्या सोप्या भाषेमध्ये बोलतो मी की माझ्याकडे विश्वास आहे. मी माझ्या मुलीचंच उदाहरण देऊन सांगतो, चला चांगलं होईल. आता माझी छोटी मुलगी आहे ना, ती 10वीला आहे, बरोबर आहे. आणि मी गेल्या वर्षभरात तिच्यासाठी तयारी करत आहे. ओके, तिला 10वी नंतर कुठल्या कॉलेजमध्ये टाकायचं, कुठल्या क्लासेसला तिला जॉईन करायचं, पण तिला एका विषयावर तिला अभ्यास करायचा आहे, एक कोर्सवर तिला अभ्यास करायचा आहे. तर मी त्याबद्दल तिच्यावरती सर्व इन्क्वायरी करत होतो, तिच्यासाठी सर्व शोधत होतो की कुठलं कॉलेज चांगलं असेल, कुठलं कोर्सेस तिच्याकडे चांगले असतील, आणि असं करत होतो. पण मी विश्वास ठेवतो की प्रभूने ऑलरेडी ते केलंय माझ्यासाठी, आणि मी ते विश्वास ठेवतो की आणि प्रभूने ते केलं आहे. आणि पुढच्या हप्त्यातच त्यांची परीक्षा आहे, 10वी वाल्यांची 24 तारखेपासून परीक्षा आहे. आणि फक्त 1 महिना राहिला आहे की परीक्षा झाल्यानंतर तिला लगेच क्लासेसला करायचं आहे. आणि आता मी क्लासेस सुद्धा बघितले नाही, आता मी तिला कॉलेजचं पण नक्की केलं नाही. आणि मी असं माझ्या मनामध्ये करत होतो, पण मी विश्वास ठेवतो की प्रभूने ते सर्व केलं आहे. आणि काय झालं, एक दिवशी जे मला हवं होतं ना, तिकडूनच फोन आला. मला फोन आला की तुम्ही उद्या येऊन भेटा, असं आहे. तर मी जरा एकदम एकदम आश्चर्य झालो की अरे, ज्या गोष्टीला मी एवढ्या दिवशी विचार करत होतो, हे तर चालून माझ्याकडे आली. आणि मी धन्यवाद दिला प्रभूला की प्रभू खरंच मी विश्वासावर मी कार्य केलंय. आणि मी काय केलं, तिकडे जाऊन भेटलो, सर्व नक्की केलं. आता 10वीची परीक्षा सुद्धा झाली नाही, ऍडमिशन रिझल्ट सुद्धा आला नाही, पण माझ्या मुलीचं ऍडमिशन सुद्धा झालं. म्हणजे नक्की मी काय केलं, विश्वास तर ठेवलाय मी कधीपासून, पण काय केलं नाही. मी काय केलं, माझी आता मुलीची परीक्षा पण झाली नाही, तिचा रिझल्ट सुद्धा आला नाही, तरी सुद्धा ऍडमिशन मी काय केलं, काय केलं कृती केली की नाही केली. मी घाबरलो का मी चिंतेमध्ये आलो, अरे तिची परीक्षा पहिला रिझल्ट येऊ दे, किती मार्क्स पहिला बघू दे. माझा विश्वास आहे की तिला चांगले मार्क आलेत, त्याच्या आधीच मी ऍडमिशन करून टाकलं. हालेलुया. समजलं आता तुम्हाला? म्हणजे काय माहिती आहे, तुम्ही विश्वास धरलाय, पण विश्वास तो तुम्हाला कृतीमध्ये आणायचा आहे. तुम्हाला त्याच्यावर बिलकुल डाऊट नाही ठेवायचा आहे, कसं होणार, काय होणार, कसं करणार. तुम्हाला एवढं विश्वास ठेवायचा आहे अब्रामासारखा की ते नक्की होणार आहे. प्रभू येशू माझ्या बरोबर आहे.
जर प्रभू येशू माझ्या बरोबर आहे तर कोण किती पण माझ्या बरोबर वाईट होते मला काय होणार नाही. किती पण मी रस्त्यात पडलेले लिंबूचा रस पिऊ दे माझ्याकडे काय होणार का. माझं शरीर काय आहे. माझं शरीर काय आहे मग काय होणार का. तर तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे तर तुमच्यावर काय आजार येणार का. काय घटना येणार का. चिंता येणार का. भीती येणार का. नक्की. हालेलुया. समजलं की नाही समजलं. काय समजलं. आणि किती जण कृती करणार आता. किती जण कृती करणार. दोघेच बस एवढेच जण. एवढेच जण. याचा अर्थ तुम्हाला समजलं नाही. नाही समजलंय बरोबर आहे ना. अमृता बाय सिस्टर आंटी तुम्हाला समजलं. काय समजलं सांगा. कृतीने समजलं. नाही समजलं. आता समजा हा मुलगा तुमचा आहे. बघू इकडे. बरोबर बरोबर. हा बोलतो मम्मी चॉकलेट दे चॉकलेट दे. बरोबर आहे. आणि हा म्हणतोय तुमच्याकडे चॉकलेट आहे. तुम्ही काय बोललाय. तुम्ही चॉकलेट आणलं नाही पण तुम्ही काय म्हणतो याला माझ्याकडे चॉकलेट आहे. माझ्याकडे चॉकलेट आहे. माझ्याकडे चॉकलेट आहे. तुम्ही विश्वास धरलाय माझ्याकडे चॉकलेट आहे पण तुमच्याकडे नक्की चॉकलेट आहे का. आहे का. पण तुम्ही विश्वास धरलाय ना. तुम्ही कृतीमध्ये आणले की नाही की माझ्याकडे चॉकलेट आहे. पण तसंच आहे. तुम्ही प्रभूकडे मागताय बरोबर. विश्वास आहे की प्रभू मला हे दे हे दे. पण माझा विश्वास आहे की मला दिलंय आणि मी त्याद्वारे कृती करताय. उदाहरण आता मला हवं आहे कार. बरोबर. मला हवं आहे कार आणि मी काय करतो माहिती आहे. माझ्या बँकेमध्ये फक्त 10,000 रुपये आहेत आणि मला हवं आहे कार. आणि मी काय करतो माहिती आहे. मी माझ्या कारसाठी मस्त पार्किंगची जागा घरी बनवले. मस्त कार ठेवायसाठी मस्त कवर बिवर आणले. मी जाऊन ड्रायव्हिंग पण शिकलोय. ड्रायव्हिंग लायसन्स पण काढलंय आणि माझ्या बँकेमध्ये फक्त आहेत 10,000 रुपये. आणि मी सर्व स्वप्न रंगवले आहेत. माझी कार अशी असणार आहे. मी तसं करणार आहे. माझ्या कारला असं स्टिकर मारणार आहे. मी तसं वचन त्या स्टारला माझ्या कारला लावणार आहे. असं करणार आहे. माझ्या बँकेमध्ये फक्त आहेत 10,000 रुपये पण मी माझं स्वप्न मस्त रंगवले आहेत. पण धन्यवाद येशू तुम्ही मला चांगली कार दिलेस. धन्यवाद येशू तुम्ही मला चांगली कार दिलेस. धन्यवाद येशू तुम्ही मला चांगली मर्सिडीज दिलेस. धन्यवाद. आणि मी सारखं वचन म्हणतो आणि तसं मी चित्र पण रंगवतो आणि सर्व घरी तयारी पण केले. तर मला कार भेटणार की नाही भेटणार. हा का मी त्याच्यावर विचार करू अरे माझ्या बँकेमध्ये फक्त 10,000 रुपये आहेत. कशी कार शक्य आहे. कशी कार शक्य आहे. समजलं आता. झोपल्यात ते बोलूया. हालेलुया. गुड मॉर्निंग. समजलं तुम्हाला. आता माझ्या बँकेमध्ये काय आहे फक्त 10,000 रुपये आहेत पण मी स्वप्न काय रंगवतो माहितीये. मी मस्त मर्सिडीज कार घेतले. मी त्यासाठी पार्किंगची जागा बनवले. मी चांगलं त्यासाठी कव्हर बिवर केलंय. मी ड्रायव्हिंगचं लायसन्स पण काढलंय. बरोबर आहे. मी स्वप्न रंगवतो आणि मला माहिती आहे तसं भेटणार आहे. त्याला म्हणतात कृती करणं. होवायच्या आधीच मी काय केलंय कृती केले मला भेटलं आहे. हालेलुया. मग तुम्हाला सुद्धा तुमचा मुलगा एखाद्या शिकतोय एखाद्या परीक्षेत देतोय किंवा तो अभ्यास तो शिकतोय तर तुम्हाला सुद्धा काय करायचं आहे स्वप्न रंगायचे आहेत. तर त्याला एवढे पर्सेंटेज भेटले आहेत. एवढं त्याला भेटलंय. एवढं त्याची बुद्धी चांगली आहे. त्याला तो चांगला शिकत आहे. तर तुम्ही बोलणार हे काय डप्पूर आहे शिकतच नाही सारखं झोपते असं बोलणार का स्वप्न रंगवणार. स्वप्न रंगवणार की नाही. अब्रामने काय केलं मुलाला घेऊन गेला का तिकडे बांधून ठेवला. मग तुम्हाला काय करायचंय जायचंय की नाही जायचंय का बांधून ठेवायचंय. अरे रडायचंय. अरे कसं होणार बँकेत तर फक्त 1,000 रुपये आहेत. कसं करणार काय करणार. आघोडीचं सीझन येते. मसाला भरायचा आहे. सामान भरायचं आहे. कसं करायचंय. होतो का नाही होत. होते की नाही होत. मग तुम्हाला काय करायचंय विश्वासाद्वारे कृती करायची आहे का रडायचं आहे. विश्वासाद्वारे कृती करायचंय का रडायचं आहे. मी तुम्हाला सांगू कोणाला एखाद्या घर पण बांधायचं असेल ना एखाद्या कोणाला घर सुद्धा बांधायचं असेल ना तर त्याने काय करायचं आहे त्या घराचा प्लॅन नक्षा कुठल्या बिल्डरला दिलाय त्याला जाऊन भेटायचं आहे. किती खर्च व्हायचा आहे ते सर्व काढायचं आहे. ती कुठे बांधणार आहे तिकडे पण जाऊन सारखं तिकडे स्वप्न करायचं आहे. माझी बेडरूम असं असणार आहे. माझा हॉल असा असणार आहे. माझं किचन असं असणार आहे. माझी झालं ठेवायला असा रूम असणार आहे. माझे खपणारा असं रूम असणार आहे.
हे स्वप्न रंगा, ज्याला घर बांधायचं आहे. आणि जर तुम्ही खूप स्वप्न रंगवलं आणि विश्वास ठेवलं, मी नाही सांगत, वचन सांगते, नक्की ते कृतीमध्ये नक्की तुम्हाला त्याचं फल भेटणार. हालेलुया. पण जर तुम्ही रडत राहिले तर काहीच भेटणार नाही. हालेलुया. पेत्र आणि बाकीचे शिष्य सुद्धा होडीमध्ये होते, बरोबर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त पाण्यावर चालत होता की नाही, बरोबर आहे. आणि ते घाबरले ना, भूत 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 बोलले ना. आणि जेव्हा येशू जवळ आला ते बोलले नाही, प्रभू येशू ख्रिस्त आहे, बरोबर आहे की. आणि मग पेत्र प्रभूला काय बोलला, मी येऊ का तुझ्या जवळ, बरोबर आहे, बरोबर आहे. मग पेत्र त्या पाण्यावर चालला की नाही चालला, की पेत्राने बोलले नाही 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 मी आता पाय टाकणार नाही, मी बुडेन, असं बोलला की. त्याने कार्य केलं की नाही, कृती केली का नाही, केलं का नाही. मग तो चालला की नाही. बाकीचे चालले, कारण काय केलं, त्याने कृतीच केली नाही ना. त्या बोटीत बाकी पण होते की नाही, मग ते चालले पाण्यावर. का पेत्रात चालला, का पेत्रात चालला, हा, त्यांनी कृती केली का नाही केली. मग आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये कृती करायचं आहे की नाही करायचं आहे. विश्वास आहे आपल्याकडे, विश्वासाचा आत्मा आपल्याकडे आहे, पण आपण त्याला कृतीमध्ये आणणार की नाही आणणार. की आपण फक्त बोलणार, माझं ना हे दुखते, माझं ना ते दुखते, माझं ना हे होते, धन्यवाद येशू तुझ्या जखमामुळे बरा झालाय, माझं हे दुखते, धन्यवाद येशू जखमामुळे बरा झालाय, माझं ते दुखते. मग त्याला काय म्हणतात, इकडे वचन म्हणतो, इथे काय म्हणतो, मी नाही बोलला काय म्हणतो. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही कृती करणार की नाही करणार. आणखी प्रभू काय सांगतोय ते बघूया आपण. माग मध्ये जाऊया बाय, 11 अध्याय 24 वचन. वाच बाय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. असा विश्वास धरू नका लिहिलंय. हा, असा विश्वास धरू नका असं म्हटलंय. काय म्हटलंय. मग तुम्ही जेव्हा प्रार्थना करता तेव्हा काय म्हणता, द्या 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 येशू दे दे असं म्हणता की मला भेटलंय. प्रभू काय म्हणतं, तुम्ही रडा असं बोललंय. मग काय बोललंय, भेटलेला आहे तर भेटणार आहे, भेटणार आहे तर भेटलेला आहे. त्याची बोलत नाही झोपल्यात, नक्की नक्की भेटलेला आहे. मग मी म्हणते का प्रभू काय म्हणते, म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही प्रार्थना जे काही मागाल ते आपल्याला मिळाले आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला भेटणार आहे, भेटणार आहे. मग किती जण अशी प्रार्थना करतात की किती जण प्रभू दे अशी प्रार्थना करतात. तुम्हीच बघा, मी नाही बोलत. पहिला करायचे, मग आता पार्टी चेंज, आता पार्टी चेंज. हा, तुम्ही कशी करता, दे 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 नाही भेटलेला आहे. काय भेटलंय, मावर सगळं काय भेटलंय, व्हेरी गुड. मग कशी प्रार्थना करताय, बाय कशी करता प्रार्थना, माझ्या मोठीला मावर भेटलाय का भेटणार आहे. हा, मग कृती करता की नाही करताय, ते पण तेच सांगत आहे ना, तुम्हाला कृती करायची आहे. मग किती जण तयार आहेत आजपासून कृतीमध्ये आणायला, किती जण तयार आहेत आजपासून कृतीमध्ये आणायला. सर्व नाही, फक्त एवढीच माणसं, सर्वच की नाही. हालेलुया. बघा आणखी तुम्हाला उदाहरण सांगतो मी. गणेश प्रधान आहेत ना, गणेश प्रधान जेव्हा रांचीला गेले होते ना, तर तिकडे थोडासा पाऊस पडला होता आणि ते स्कूटर वरून काय झाले, पाण्याचा साचला होता आणि त्याने बघितलं नाही, कारण त्यांच्यासाठी नवीन रस्ता होता आणि ते पाण्यावरून ते जाऊन थोडं स्लिट झाले, म्हणजे सरकटले ते आणि त्यांची स्कूटी पडली. आणि नक्की काय ते स्टँड असतो ना, तो स्टँड नक्की त्यांच्या बरोबर त्या अंगठीवरच लागला त्यांच्या. आणि काय झालं, त्यांचा पायाचा माहिती आहे, तंबुरा झाला.
पाय काय झाला? सुजला. पण काय माहितीये, वादले अंकल होते ना, त्यांनी मला सांगितलं की दादा त्यांचा पाय एवढा सुजलेला ना की ती पॅन्ट आहे ना त्यांना टाईट झाली, एवढा पाय सुजला होता. पण तरी सुद्धा ते काय म्हणतात, माझ्या पायाला काहीच नाही झालं, माझ्या पायाला काहीच नाही झालं. वादल्यांकडून तुम्ही बोलू पण शकत नाही त्याला की ब्रदर तू औषधाला जा, की तुम्ही भाव लावा काही हे लावा, बोलू पण नाही शकत. हा, पण ते ना वादल्यांकडे बघत होता, अरे एवढं झालंय तरी ब्रदर काय बोलत नाही, बोलतात ते व्यवस्थित सर्व आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं प्रिचिंग होतं, संपूर्ण प्रिचिंग पण केलं, स्तुतीमध्ये नाचले पण. माणसं विचारतात अरे ब्रदर क्या हो गया, कुछ नाही, मैं तो सही है, एकदम सही है. पण त्या ब्रदराने काय केलं, कृती केली का तो रडत राहिला, अरे माझा पाय दुखतोय, कसा मी प्रिचिंग करू, कसं मी नाचू, कसं मी स्तुती करू. असं केलं तर त्याने काय केलं, प्रभूच्या यावर विश्वास ठेवला की धन्यवाद येशू, तुझ्या जखमामुळे मी पूर्णपणे बरा झालो आहे. हालेलुया. मग आपल्याला सुद्धा करायचंय का नाही, का आपल्याला पण रडायचं आहे, की आपल्याला बोलायचंय दे 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 दे. प्रभू तो द्यायलाच बसला, दिलंय ऑलरेडी त्याने. त्या कुर्सावरती त्याने काय केलं, समाप्त केलं की नाही केलं. मग आपल्याला भेटलंय की नाही भेटलंय. पण आपल्याला आपण घ्यायची आशा धरली पाहिजे का आपण विश्वासाने घेतलं पाहिजे. मग किती जण तयार आहेत की नाही. नक्की आता समजलं, नक्की समजलं. मग करणार की नाही करणार. बघा कसं आहे, मला सुद्धा हे माहित नव्हतं पहिला, मला सुद्धा हे माहित नव्हतं, वचनामध्ये येऊन सुद्धा मला माहित नव्हतं. पण जसं जसं वचन मी शिकत गेलो, जे काय आपल्याला शिकवतात इकडे ते मी माझ्या भंडारामध्ये ठेवत गेलो, त्याचा वापर करण्यात गेलो, तसं जसं मी पण शिकत गेलो. कधी कधी माझ्या पण याच्यात होतो, आपल्या हात होतो, अरे होते पाय थोडा घसरतो की नाही घसरतो, पाय घसरतो की नाही घसरतो. पण मी काय करतो, जेव्हा घसरला ना लगेच त्या पायाला असं उचलतो नाही, परत स्लाइडवर ठेवतो. तुम्ही ठेवता की नाही लाईनला, की घसरूनच देता, घसरूनच देता. बाय तुम्ही करताय तशी प्रार्थना, कसं करता तुम्ही प्रार्थना सांगा मला. भेटणार आहे का भेटला आहे तर पाहिजे, भेटलाय असा विश्वास ठेवतो की सांगता नाही आता मला द्या. हा नक्की. बघा का मी हे सांगतो तुम्हाला माहित आहे, कारण काय बोलते बघा हे लहानपणापासून ना मी पण वाचायचो. असं नाही, माझे वडील आहे ना थोडे बायबलमध्ये स्ट्रिक्ट होते, वाचलंच पाहिजे बायबल घरातून निघायच्या आधी, त्यांचा असा नियम होता आमच्यासाठी. तर लहानपणापासून बायबल तर वाचायचोच. पण काय माहित आहे, काही समजायचं नाही, काही नाही समजायचं, वाचायचं म्हणून वाचायचं. पण जेव्हा वचनामध्ये आलो ना, तेव्हा जेव्हा वाचतो ना, तेव्हा त्याचा समजतो. पूर्ण नाही समजत, अद्यापपर्यंत पवित्र आत्मा शिकवतो. कारण काय माहिती आहे, पवित्र आत्मा रोज तुम्हाला नवीन नवीन गोष्टी याच्यामध्ये सांगेल, रोज नवीन नवीन गोष्टी सांगेल. आता मी तुम्हाला हे वचन सांगितलं, वचनाद्वारे मी सांगितलं, दुसऱ्या तुम्हाला आणखी त्या वचनाद्वारे काय सांगणार. कारण निरनिराळ्या गोष्टी प्रभू सांगत असतो. म्हणून मी तुम्हाला सांगतो की याच्यावर विश्वास ठेवा. कारण याच्यातलं एक काना किंवा मात्रानं इकडे तिकडे होणार नाही. आणि याच्यात जे काही लिहिलंय ना तसंच तुम्हाला घडणार आहे. याच्यावर विश्वास ठेवा, जगाच्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. जग तुम्हाला काही देणार नाही. जगाचा आनंद फक्त थोड्यापुरता असतो, जगाचा आनंद फक्त थोड्यापुरता असतो. याचा आनंद तुम्हाला नवं जीवनपर्यंत आहे, सार्वकालिक जीवन याचा आनंद तुम्हाला येत आहे. हालेलुया, हालेलुया. तो समजलं की नाही समजलं. हालेलुया. तर आपण सर्वजण डोळे बंद करूया. हे प्रभू परमेश्वर, तू माझ्या मुखाद्वारे तू जे काय मला शिकवलंयस ते आम्ही अंतःकरणाच्या भंडारामध्ये ठेवलं आहे व त्याचा वापर आमच्या जीवनामध्ये आम्ही केला असा विश्वास धरतो व तो कृतीमध्ये आणतो. म्हणून धन्यवाद. सर्व आदर व गौरव, महिमा, स्तुती, आनंद तुलाच असो म्हणून धन्यवाद. ही प्रार्थना मी जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याची करतो. आमेन, आमेन.